नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन जबरदस्त व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे 1 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती आपण कशा प्रकारे ऑप्शन ट्रेडिंगमध्ये ट्रेड घेऊ शकतो आहे. सकाळच्या 10 मिनिटातच आपल्याला मिळेल एक मोठा प्रॉफिट, आणि ते पण जास्तीत जास्त ॲक्युरेसी याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल. मी जे व्हिडिओ दाखवतो ह्याच्यानंतर तुम्ही ह्याच्यावरती बॅक टेस्टिंग किंवा तुम्ही याच्यावरती पेपर ट्रेड पण जरी करून बघितलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये समजेल की हा स्ट्रॅटेजी किती एकदम जबरदस्त काम करतो आहे. तर आज पूर्ण डिटेलमध्ये आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर टाईम फ्रेम आपल्याला काय करायचं आहे, 1 मिनिटाचं ठेवायचं आहे. जसं की मी इथं बघत आहे, तुम्ही 1 मिनिटाचं टाईम फ्रेम सेट केलेलं आहे. आता ही 1 मिनिटाचं टाईम फ्रेम म्हणजे प्रत्येक कॅन्डल हे 1 मिनिटाचं आहे, बरं का. प्रत्येक कॅन्डल हे 1 मिनिटाचं आहे. आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक कॅन्डल 1 मिनिटाचं आहे. तर याच्यामध्ये आपल्याला फक्त एवढंच बघायचं आहे की पहिलं जे 15 वाजून सॉरी तर पहिलं जे 9 वाजून 15 मिनिटाचं कॅन्डल आहे, जे पहिलं कॅन्डल असतं, तर ते कॅन्डल ज्यावेळेस संपेल आणि दुसरा कॅन्डल ज्यावेळेस बनेल आपल्याला त्याच्यावरतीच फोकस करायचं आहे. तर इथं बघू शकता तुम्ही, पहिलं जे कॅन्डल आहे या ठिकाणी हे लाल कलरचं आहे. ओके, आणि हे पहिलं कॅन्डल सोडायचं 1 मिनिटाचं. दुसरं कॅन्डल हे हिरवा कलरचं आहे. तर आपल्याला दुसऱ्या कॅन्डलवरचे ट्रेडचं प्लॅन करायचं आहे. तर आपल्याला करायचं काय नेमकं ते तुम्हाला सांगतोय मी आता. पहिलं, आता ही 1 मिनिटाचं कॅन्डल म्हणजे प्रत्येक कॅन्डल हे 1-1 मिनिटाचे कॅन्डल्स आहेत. मी इथं बँक निफ्टीचा इंडेक्स चार्ट घेतलेला आहे. तुम्ही निफ्टीवर पण अशाच प्रकारे करायचं आहे. टार्गेट स्टॉप लॉस वगैरे डिटेलमध्ये आपण सांगणार आहे या व्हिडिओमध्ये थोड्याच वेळात. त्यासाठी स्किप न करता बघा मित्रांनो. तर तुम्हाला सर्वात आधी काय करायचं आहे, या ठिकाणी 1 मिनिटाचं जे पहिलं कॅन्डल असतं त्याला सोडून द्यायचं आहे. ते कसं काय असेल का सोडून द्यायचं आहे. मग त्यानंतर आपल्याला बघायचं आहे 2 मिनिट दुसरं जे कॅन्डल असतं 9 वाजून 15 मिनिटाच्या नंतरनं ते संपतं आहे 9 वाजून 16 मिनिटाला संपतं आहे. मग 9 वाजून 16 ते 9 वाजून 17 मिनिटाचं जे दुसरं कॅन्डल असतं त्या कॅन्डलचं आपल्याला काय करायचं आहे, ते कॅन्डल बघायचं आहे कुठल्या कलरचं आहे. आता इथे क्लिअर कळतं आहे की दुसरं कॅन्डल कुठलं आहे, तर हिरवा कलरचं कॅन्डल आहे. जर हिरवा कलरचं कॅन्डल असेल तर आपल्याला काय करायचं आहे, कॉल बाय करायचं आहे. कधी, हे संपल्यानंतरनं. असं नाही की लगेच दाखवल्याबरोबर. ज्या वेळेस दुसरं कलरचं कॅन्डल हिरवा झाला, तो कॅन्डल संपूर्ण क्लोज झाला पाहिजे. क्लोज झाल्यानंतरनं मग तेव्हा लगेच आपल्याला कॉल साईडला एंट्री करायचं आहे. कॉल साईडला एंट्री करायचं आहे. आणि त्याच्यामध्ये मी तुम्हाला टार्गेट सांगायचं म्हणलं तर आता बँक निफ्टीमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला 70 ते 80 पॉईंट चार्टवरचे हे तुम्हाला बँक निफ्टीचे टार्गेट घ्यायचे आहे. आणि याचं जे एस एल राहणार आहे, ते एस एल राहणार आहे जे एंट्री कॅन्डल आहे, म्हणजे जे दुसरा कॅन्डल आहे आपलं. आता जर नीट तुम्ही बघितलं इथं, याच्यामध्ये जे दुसरं कॅन्डल असतं हिरवा कलरचं, त्या कॅन्डलच्या लो ब्रेकला आपल्याला एस एल द्यायचं आहे. नीट लक्षात आलं. दुसरं जे कॅन्डल असतं 2 मिनिट 1-1 मिनिटाचं जे दुसरं कॅन्डल असतं, पहिला कॅन्डल सोडायचं, दुसऱ्या कॅन्डलच्या हिरवा असेल तर आपल्याला कॉल बाय करायचं आहे. आणि कॉल बाय केल्यावर त्याच कॅन्डलच्या लोवरती आपल्याला एस एल लावायचं आहे. आणि वरती टार्गेट तुम्हाला सांगितलं आहे बँक निफ्टी 70 ते 80 पॉईंट असं असणार आहे. आणि निफ्टीमध्ये किती असणार आहे, त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 30 ते 40 पॉईंटचं निफ्टीमध्ये असणार आहे. कारण की वॉलेटाईल दोन्हीचा फरक असतो त्यामुळं. आणि सकाळ सकाळी तुम्हाला मुवमेंट नक्कीच मिळणार आहे या ठिकाणी. तुम्ही जर बघितलं या ठिकाणी इथं, तर तुम्हाला मुवमेंट कशा प्रकारे मिळतं आहे ते थोडंसं आपण बघूया. आता बघा या ठिकाणी, आता जर हे तुम्ही बघितलं इथं, जर ह्या कॅन्डलच्या इथं बघितलं, इथं किती आहे, 51,650च्या जवळपास आहे. आणि ही कॅन्डल गेलं कुठपर्यंत, टार्गेट इथपर्यंत गेलेलं आहे 51,650 ते 51,800 जवळपास. इथं किती, 150 पॉईंटचा जवळपास म्हणजे तुम्हाला मोमेंट या ठिकाणी बघायला मिळालेला आहे. कशामध्ये, तर बँक निफ्टीमध्ये. कारण की बँक निफ्टीचा स्पीड असतो, वॉलेटाईल खूप जास्त असतो, त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला बघायला निश्चितच मिळणार. आणि तुम्हाला कंडिशन काय सांगतो, जर दुसरं कॅन्डल, आता बघा, जर हे दुसरं कॅन्डल आहे हिरवा कलरचं, तिथं जर लाल कलर असेल तर आपल्याला काय करायचं, सिम्पल पुट बाय करायचं आहे. आणि सेम टार्गेट तेवढंच बँक निफ्टीमध्ये 70 ते 80 पॉईंट आणि निफ्टीमध्ये 30 ते 40 पॉईंटचं आपलं टार्गेट असणार आहे, बरं का. तर हे दोन झाले. आणि लाल कलर घेतल्यावर ज्यावेळेस लाल कॅन्डल होतं त्यावेळेस त्याच्या वरच्या साईडला आपल्याला एस एल लावायचं आहे, त्याच कॅन्डलच्या हायवरती एस एल. हे झालं पहिलं एक्झाम्पल. आता अजून 1-2-3 एक्झाम्पल आपण उदाहरण बघूया. मग त्यानंतर ना आपण कंडिशन वगैरे काय असतील तर ते पण तुम्हाला थोडक्यात सांगून टाकतो आहे. ओके. तर व्हिडिओ आवडत असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. कारण की एकदम साध्या सोप्या पद्धतीचं मी स्ट्रॅटेजी तुमच्यासाठी सांगतो या ठिकाणी. तर आता बघा, आता एक कंडिशन इथं मॅच होत आहे, ते तुम्हाला बघायचं आहे नीट. आता इथं काय झालेलं आहे, पहिलं कॅन्डल लाल कलर बनलं, दुसरा कलर लाल कलर बनलं. मग आता दुसरं कॅन्डल कंप्लीट संपल्यानंतर ना तुम्ही काय करणार,
निश्चित या ठिकाणी संपलं म्हणून इथं तुम्ही पुट बाय करणार. पुढचं टार्गेट तुम्हाला इथपर्यंत मिळालेलं आहे. पुढचं टार्गेट इथपर्यंत मिळालेलं आहे. मग याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, आता बघा इथं थोडा जर आपण बघितलं या ठिकाणी प्राइस रेंज, आता बघा तुम्ही इथून जर एंट्री केलात या दुसऱ्या कॅन्डलपासून तिथून इथपर्यंत जरी बघितलं आपण तर जवळपास तुम्हाला 51 पॉईंटचं, नीट समजते तुम्हाला, 51 पॉईंटचं मुवमेंट मिळालेलं आहे. केवढ्यामध्ये? एवढ्याच तिसऱ्या कॅन्डलमध्ये. कारण दुसरं कॅन्डल आपलं क्लोज झालं आहे लालवरती. लाल म्हणलं तर आपण काय करणार, पुट बाय करणार. त्यामध्ये आपल्याला 30 ते 40 पॉईंटचं आपण सांगितलेलं आहे टार्गेट आणि इथं मिळालेलं आपल्याला पूर्ण 51 पॉईंट मिळालेले आहेत. तर हे समजलं तुम्हाला, हे 51 पॉईंटचं टार्गेट तुम्हाला या ठिकाणी इझिली भेटलेलं आहे. तर इथं लगेच आपल्याला क्विट करायचं आहे. तुम्ही याच्यामध्ये स्कॅल्पिंग पण करू शकताय. जर मार्केटमध्ये मुवमेंट जास्त वेळ नसेल तुम्ही एंट्री घेतल्यानंतर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, एक्झिट करून टाकायचं आहे. कारण की मार्केटमध्ये जास्त वेळ आपण थांबलात तर डीके होतं आहे, त्यामुळे आपलं त्या ठिकाणी लॉस होऊ शकतं. तर आता इथं बघा, आता हे दुसरं बघा, कधी कधी तुमचं एस एल पण हिट होणार मित्रांनो. असं नाही की कंपल्सरी तुम्ही टार्गेट प्रॉफिटमध्येच राहणार कुठलेही ट्रेड, असं नाही आहे. आता या ठिकाणी पहिलं लाल कलरचं झालं आणि दुसरं कलर बघितलं इथं लाल आहे. मग लाल आपण काय करणार, संपलं म्हणून आपण इथं पुट बाय करणार. पुट बाय केल्यावर काय झालं, एक पूर्ण हिरवा कलरचं मोठं मारून आपल्याला इथे या ठिकाणी एस एल द्यावं लागलेलं आहे. तर आता ही एस एल द्यावं लागलेलं आपल्याला काय करायचं, अजून एक कंडिशन सांगतो मी. कधी कधी एस एल उडतं ना, एस एल तर प्रॉपर लावायचंच आपल्याला, पण अजून एक काय करायचं तुम्हाला, जे पण एंट्री कॅन्डल असणार तुमचा आता लाल किंवा हिरवा, बरं का, त्याच्या बाजूलाच 2-3 कॅन्डल 4-5 कॅन्डल जर बनायला लागले तर ओळखून घ्यायचं हे मार्केट पूर्ण साईडवेज झाले आहे, याच्यातून आपल्याला बाहेर पडायचं आहे. आणि याच्यामध्ये अजून एक काय, आता हे कॅन्डलचं जेवढं साईज आहे, आता तुम्ही जर समजा इथे क्लोज झालं म्हणून तुम्ही इथं पुट बाय केलं, बरं का, आणि ह्या कॅन्डलच्या हायवरती एस एल लावलं, तेच कॅन्डल जर इतका मोठा राहिला तर तुम्ही इथं एंट्री करणार. एकच मिनिट, आता जर आपण समजून घेऊया, थोडक्यात समजूया आपण. तर आता इथं समजा हे दुसरं कॅन्डल आहे, दुसऱ्या कॅन्डलच्या इथं आपण एंट्री केलं, इथं एस एल लावणार. तर एवढा मोठा एस एल आपल्याला परवडणार आहे का, तर परवडणार नाही अजिबात. म्हणून तुम्ही काय करा, एकदम छोटंसं कॅन्डल असेल आपलं जे एंट्री कॅन्डल आहे 2 नंबर कॅन्डल, तर 9:16 ते 17 मिनिटाचं जे कॅन्डल असतं ते छोटं असेल तेवढंच आपला एस एल पण छोटा लागणार आहे. जरी एस एल उडाला तरी पण आपण कमी लॉसमधून बाहेर पडू शकतोय. जर असं दुसरं कॅन्डल इतका मोठा असेल, आता नीट समजून घ्या, दुसरं कॅन्डल जर एवढा मोठा असेल, जर इथं एंट्री मारली पुटमध्ये तुम्ही, तर ह्या कॅन्डलच्या अर्ध्याच्या लेवलला तुम्ही मॅनेज करू शकता एस एलला. म्हणजे जेणेकरून काय तुमचं मोठं लॉस तुम्ही करून घेऊ नका, एवढंच फक्त सांगायची इच्छा आहे. ओके. तर आता हे झालं हिरवा कलर घेतलं. हिरवा कलर दुसरा असेल तर तुम्ही कॉल बाय करायचं, लाल कलर असेल तर तुम्ही पुट बाय करायचं आहे. एंट्री एक्झिट पूर्ण सांगितलेलं आहे, टार्गेट विथ स्टॉप लॉस ते पण सांगितलेलं आहे तुम्हाला, बरं का. आणि आता इथं राहिलं काय, हाय लोचं तुम्हाला एस एल पण सांगितलेलं आहे. आणि मोठा कॅन्डल जर असेल तर त्याला तुम्हाला एस एल मॅनेज करावं लागेल. आणि या मार्केटमध्ये मुवमेंट नसेल तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला काय करावं लागेल, लगेच मार्केटच्या त्या एंट्री मारलेलं तुम्ही ते पोझिशनमधनं एक्झिट करावं लागेल. आणि आता तुमचं काय होतं, डी केमुळं लॉस होऊ शकतं आहे. ओके, डी केमुळं लॉस होतं आहे, त्यामुळं तुम्ही काय करा, सुरुवातीला तर तुम्ही ही 15 दिवस महिनाभर या स्ट्रॅटेजीवरती तुम्ही काय करू शकताय, प्रॅक्टिस करू शकताय. प्रॅक्टिस केलं तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये समजलं की याच्यामध्ये रिझल्ट आहे तर तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करू शकताय. मी अजून भरपूर तुम्हाला दाखवू शकतो. आता 2-3 एक्झाम्पल दाखवलं आहे की एकदम प्रॉफिटमध्ये आपल्याला ट्रेड मिळालं आहे. निफ्टीमध्ये पण 51 पॉईंटचं एक मुवमेंट दाखवलं आहे आणि बँक निफ्टीमध्ये 150 पॉईंटचं दाखवलेलं आहे. पण तुम्ही स्वतःहून ज्यावेळेस बॅक टेस्टिंग करताय तुम्हाला स्वतःचा अनुभव, एक वेगळा अनुभव मिळू शकतो आहे. प्रत्येक गोष्ट मी दाखवलं म्हणजे तुम्ही फक्त बघत राहिला म्हणजे तुम्हाला स्वतःचा अनुभव येणार नाही आहे. त्यामुळे तुम्ही पण या गोष्टीचा पेपर ट्रेड, बॅक टेस्टिंग मात्र नक्कीच करा. स्वतःचा अनुभव हा वेगळा अनुभव असतो, त्यामुळं पूर्ण गोष्टीचा एकदा नॉलेज घ्या, अनुभव घ्या. 15 दिवस बॅक टेस्ट, पेपर ट्रेड करा. कारण की व्हिडिओ हा फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने बनवतो आहे. बाकी तुमची मर्जी आणि तुमच्या जबाबदारीनेच तुम्ही ट्रेडिंग करावा. तर आपल्या आजचा हा इंडिकेटर नसलेला, विदाऊट इंडिकेटर नाही आहे, कुठलं प्राईज ॲक्शन नाही आहे याच्यामध्ये, किंवा कुठला आपण सपोर्ट रेजिस्टन्स बघितलेला नाही आहे. या सगळ्या गोष्टीला एकदम कॅन्सल करून आपण काय बघितलेलं आहे, फक्त 2 नंबर कॅन्डल बघितलेलं आहे. 2 नंबर कॅन्डलमध्येच आपण काय केलेलं आहे, ट्रेडचं प्लॅन केलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर जर नवीन असाल, अशाच प्रकारे साध्या सोप्या पद्धतीचे व्हिडिओज जर बघायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. चला मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय अँड थँक्यू सो मच.